ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा. पावडर खाऊन बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं, असे प्रश्न मनात निर्माण होतातच. लोकसंपर्क मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठव म्हणायचं की सूज, हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे. जुन्नरमधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. आज पुण्याच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं, नेमकी काय साखर घातली, काय मागणी? बापाकडे हीच मागणी केली की महाराष्ट्रावरचं जे गुलामीचं, फोडाफोडीच्या राजकारणाचं, भ्रष्टाचाराचं, महिलांच्या असुरक्षिततेचं जे काही विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि महाराष्ट्रात लवकरच बळीराजाचं, सर्वसामान्य मराठी तरुणाचं स्वाभिमानी सरकार ते येऊ दे, हीच मागणी बापाकडे. काल जसं आपण पाहिलं दादांचं असेल बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे, कुठेतरी पोस्टर दाखलं जातं तर त्यांच्या समर्थनातून युद्धाभिषेक घातलं जातं. काय वाटतं? मला वाटतं मुळातच महायुतीच्या सरकारमध्येच एक वाक्यता नाहीये. ज्या काही योजना येतात त्या योजनांची नावं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येतात. आपण बारामतीतला इन्सिडेंट सांगितला, त्याच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या देखाव्यात ही गोष्ट पाहिली आणि वर्षा बंगल्याच्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर आहे. त्यामुळे ही एक वाक्यता नाही आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे, पूर्णपणे विकलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर निर्णय घेतले. काल एक सर्व्हे समोर आला, या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी कुरबुर आहे ही कुरबुर महायुतीची उत्तरोत्तर आणखी वाढताना दिसते. खरं हे साधार स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक इतिहास संशोधकांनी यावर हे केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधण्याचं काम जे आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कोणी काहीही विधान जरी केलं तरी सुद्धा हा इतिहास बदलणार. हा संभ्रम कायम निर्माण होतो कारण मागेही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुरतेच्या लुटीच्या विषयी विधान केलं. अशा पद्धतीनं हा इतिहासाचा जो विपर्यास करण्याचा जो कायम प्रयत्न होतोय महाराष्ट्रातली जनता पाहते आणि ही जी जाज्वल्य प्रेरणा आहे ही जाज्वल्य प्रेरणा म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं, असे प्रश्न मनात निर्माण होतातच. त्यामुळे हा जो पर्यायी हा जो इतिहासाचा विपर्यास करण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा महाराष्ट्र कधी खपून घेणार. नियुक्त केलेली मंडळी नावं आहेत, तुम्हाला काय आक्षेप आहे का? नेमलंय काय आक्षेप आहेत? एका न्यासावर आक्षेप घ्यायचा की सगळ्या सिनियर सिटीजवर ज्या काही गोष्टी होत चाललेल्या, ज्या नियुक्त्या होत चाललेल्या, एकूणच देशातल्या ज्या नियुक्त्या होत चाललेल्या या नियुक्त्यांपैकी ज्या कुणाच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना तो नैतिक अधिकार आहे का याची चाचपणी होणं हे खरंच गरजेचं आहे. त्याविषयी तितका निरक्षीर विवेक बुद्धीनं त्या प्रत्येकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवविचार आहे हा पोहोचवण्याचा या प्रत्येकाचा वकूफ आहे का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. संदर्भात अनेक आता चर्चा सुरू झाल्या आणि अनेक जण म्हणजे महायुतीमधून महाविकास आघाडीकडे यायला तयारी किती लोक संपर्क करतात? मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे. महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळे ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक. भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठव म्हणायचं की सूज, हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे कारण पावडर खाऊन बनवलेली असं म्हणतात, पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही. त्यामुळे अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानसाचे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आहेत की सगळीकडेच आहेत. रोहितदादा ते त्यांच्या मतदारसंघात सातत्यानं कार्यक्रम करतात आणि हे कार्यक्रम करत असताना रोहितदादाही तितकेच ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे कसं आहे की समोर महायुतीत मिठाचा खडा पडलाय म्हणून कुठून तरी ओढून तळून मीठ आणण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मतदारसंघात आमदार किती संपर्कात आहेत तुमच्यात?
परत एकदा एकच आमदार आहे ना. नाही दोन आमदार राष्ट्रवादीचे हो. दोन आमदार राष्ट्रवादीचे. संपर्क सगळेच करतात आणि महाविकास आघाडीचं हे खरं तर हे ताकद आहे की शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, सगळ्याच घटक पक्षांमध्ये इतके तुल्यबळ उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोप स्पर्धेचं लक्षण आहे. अतुल बेनके इकडे असतात तरी तिकडे असतात. शेवटी निर्णय तुम्ही घेणार आहात. कुठला पॅटर्न जुन्नर मध्ये पॅटर्न तरी राबवले जाणार आहे अशी जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. जसं राजकोटचा फळा पडला त्यावेळेस त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. आता पिंपरी चिंचवड संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला, अजून तो बांधले गेला नाही. त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आली नाही सर? या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली. त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया. SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा.